मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले 17 वर्षापासून रखडलेलं आहे आणि त्यामुळं कोकणाची लाईफलाईन असलेला मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत आलेला पाहायला मिळतो आहे। अशा दृष्टीनं आता या महामार्गावरील निवळी गावातील फ्लायओव्हर रद्द व्हावा यासाठी निवळी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। हा फ्लायओव्हर रद्द व्हावा या मागणीसाठी इथल्या ग्रामस्थांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत। आपण त्यांना विचारून घेऊया नेमकी काय तुमची भेट झाली गडकरी साहेबांची, नेमकी काय मागणी मागितलीत आणि तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? माझी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांची भेट झाली। त्यांना मी विनंती केली आहे की जो पूल जो ओव्हरब्रिज आहे, उड्डाण पूल आहे निवळीचा, हा रद्द व्हावा जेणेकरून इथली बाजारपेठ वाचावी आणि त्या बाजारपेठेच्या माध्यमातून जे त्यांचा जगण्याचा जो स्रोत आहे तो कुठेतरी दडपला जातोय। ह्या अनुषंगाने इथला ब्रिज हा आम्हाला रद्द करून मिळावा। दुसरा विषय म्हणजे जी येणारी वाहतूक आहे जिंदालवरून ती गावातून होणार आहे, त्याला पर्यायी मार्ग काढा, अन्यथा हा ब्रिज रद्द झाला तर समांतर फ्लॅट जंक्शन मिळाला आम्हाला तर हा पूर्ण तोडगा म्हणजे तोडगा ह्या विषयावर चांगला निघेल। आणि दुसरा विषय आमचा जो निवळी घाट आहे, त्या निवळी घाटातला जो ॲक्सिडेंटचा कायमचा झालेला विषय आहे आणि हातकंबा गावातला जो झालेला विषय आहे तो कुठेतरी शून्यावर यावा, अपघात कायमस्वरूपी बंद व्हावेत या अनुषंगानं आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे। महत्त्वाचा विषय एकच की DPRचा हा जो निवळी घाटातला जो DPR आहे तो DPR हा चुकीचा झालेला आहे। हा ब्लूम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी आहे त्यांनी हा DPR गुगल मॅपद्वारे बनवलेला आहे आणि त्या गुगल मॅपद्वारे बनवल्यामुळे इथली भौगोलिक रचनेची माहिती नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। रंबलर स्ट्रिप्स आणि गतिरोधकं ही या तात्काळ म्हणजे कायमस्वरूपी त्याला पर्याय नाही। रंबलर स्ट्रिप्स आणि गतिरोधकं ऑलरेडी हायवेला घालायचीच नाहीत नॅशनल हायवेला, परंतु ती घातली गेलेली आहेत। 90 अंशाच्या काटकोनात 2 टन आहेत, जे टन एवढे घातक आहेत की वारंवार त्याचे ॲक्सिडेंट झालेले आपण न्यूज लावलेले आहेत आणि त्या 90 अंशाच्या काटकोनात भविष्यात आयुष्यभर ॲक्सिडेंट होणार। त्याच्या DPRनुसार त्यांनी ब्लूम कंपनीनं हे सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे की इथं आत्ता ब्लूम कंपनी हे सांगत आहे, हे ब्लूम कंपनीचं हे पत्र आहे माझ्याकडे। ही ब्लूम कंपनी सांगत आहे की ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी 55% काम पूर्ण झालेलं आहे। ब्लूम कंपनीचं पत्र आहे, तर हे 55%पेक्षा इथं 20% पण काम झालेलं नाही। पर्यायानं हे 55% काम पूर्ण झालं असं सांगण्याऐवजी त्यांनी 20%वर हे काम थांबवावं, हा ब्रिज रद्द करावा अशी आमची गावातल्या लोकांची मागणी आहे। तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे, नेमकं या मुद्द्यावरती गडकरी साहेबांनी तुम्हाला नेमकं काय आश्वासन दिलं? मला त्यांनी सांगितलं आहे की NHAIC अधिकाऱ्यांशी मी बोलतो आणि यावर सविस्तर उत्तर आपल्याला म्हणजे सविस्तर लेखी उत्तर आम्ही तुम्हाला पाठवतो। त्याशिवाय तुम्ही चव्हाण साहेबांशी तिथं भेटून घ्या, पालकमंत्र्यांशी भेटून घ्या। त्यानुसार मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत उदयजी सामंत यांनासुद्धा हात जोडून गावासाठी मी विनंती करतो की त्यांनासुद्धा मी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनासुद्धा विनंती करतो हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही आवाज उठवा आणि जो काय गावाचा जो झालेला हा आहे तो त्याच्यावर तोडगा काढलात तर अतिशय बरं होईल। त्यांनी तेच सांगितलं की खालच्या नेत्यांना सगळ्यांना भेटा। या ठिकाणी जो उड्डाण पूल होतो आहे तो रद्द करावा आणि निवळी घाटामधले जो 2 हॉटस्पॉट आहेत ते तातडीनं या ठिकाणी बदलले जावेत अशी देखील मागणी या ठिकाणी निवळी ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।